आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात आजपासून 3 ऑगस्टपर्यंत विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. पलंग काढून देवाला लोढ देण्यात आलाय, तर आजपासून राजोपचार बंद झालेत. 25 जुलैला आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळा पार पडणार आहे. लाखो भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळावं म्हणून मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. तसंच VIP दर्शन बंद असणार आहे. याचबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गणिनाथ महाराज औसेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी. आषाढी यात्रेचं नियोजन आहे आणि आजपासून 24 तास दर्शन सुरू होत आहे. आषाढी यात्रेचं नियोजन असं आहे, आज 16 तारखेला देवाचा पलंग काढला जातो. 24 तारखेला 24च्या मध्यरात्री व 25च्या पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या हस्ते संपन्न होती. 29 तारखेला पौर्णिमा असल्यामुळे पादुकाच्या भेटी असतात आणि 3 तारखेला प्रक्षाळ पूजा होऊन या यात्रेची सांगता होत असते. आणि आज पलंग काढणे म्हणजे आजपासून देवा म्हणजे सर्व राजोपचार बंद होतात व नित्योपचार चालू होतात. मुखदर्शन बारी आहे तीच चालू राहील आणि मुखदर्शन बारी 24 तास चालू राहील, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं दर्शन होईल. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, विठ्ठल मंदिर, पंढरपूर. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.